ते तुम्हाला विचारत आहेत आज जे तुम्हाला पुरस्कार दिला आहे त्याच्याबद्दल तुमची काय प्रक्रिया आहे? प्रतिक्रिया. खैर मला जे पुरस्कार देण्यात येत आहे त्याच्याबद्दल आनंद आहे, परंतु माझ्या कामाबद्दल जे काही आहे त्याच्याबद्दल मला हा पुरस्कार देत आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, दोन्ही उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, श्री अजित पवारजी यांना मी आभार व्यक्त करीत आहे. अनिल सर, आज तुमच्या वडिलांना पुरस्कार घोषित झालेला आहे. त्यांचं काम जर बघितलं, देशभरात त्यांचं काम पसरलं आहे. तुम्ही महाराष्ट्रातून येऊन सरांनी दिल्लीत नोकरी केली, त्यानंतर आता एक मोठं काम जगात जागतिक दर्जाचं काम केलंय. काय प्रतिक्रिया आपली? तुम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा मिळून काम करताना पाहायला मिळतं. जी, मी खूप आभारी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री श्री अजित पवारजी, श्री एकनाथ शिंदेजी, की त्यांनी आज वडिलांचं एवढं जे काम आहे, आज 100 वर्ष त्यांचे पूर्ण झाले 19 फेब्रुवारीला, आणि आजपर्यंत त्यांनी जो 75 वर्ष 1947 पासून जे काम केलं आहे, आणि 1960मध्ये वडील इकडे येऊन सेटल झाले, त्यामुळे आमचं महाराष्ट्र नातं थोडंसं तुटलं होतं, आणि त्यामुळे काय झालं की आम्ही नॉर्थमध्ये जास्त काम करायचो. पण आता महाराष्ट्रामध्ये बरेचसे कामं आपले हातानं होतात आहे. त्याच्यामुळे कदाचित असं आहे की आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कळून आलं की राम सुतारांचे इतके कामं झाले आहेत आणि महाराष्ट्रातसुद्धा करतात आहे, आणि त्याच्या सगळं बघून मला असं वाटतं त्यांनी हा विचार केला की आपल्या वडिलांना त्यांनी महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार आज त्यांनी जाहीर केला, आणि आम्हाला खूप आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने ही दखल घेऊन आणि वडिलांच्या कामाचं ॲप्रिशिएशन करून जे त्यांनी आज विचार केला आहे, तर आम्हा सगळ्यांना खूप आनंद आहे. त्या वडिलांना आत्ताच कळलं की म्हणजे हे पुरस्कार दिला आहे म्हणून आपण सगळेजण इथे आलात, तर आम्हाला खूप आनंद आहे. आणि वडिलांचं एवढं वर्षाचं काम जे ॲप्रिशिएट केलं जातं आहे त्याच्यात त्यांनाही खूप प्रसन्नता आहे की म्हणजे आपलं काम लोकांनी ॲप्रिशिएट केलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ॲप्रिशिएट केलं, त्याचा आनंद आहे आम्हाला. हा एक प्रश्न असा आहे की पूर्वी पद्मश्री मिळाला होता सरांना, पद्मभूषण मिळाला, टागोर अवॉर्ड मिळाला, अटल अवॉर्ड मिळाला, कुठेतरी मराठी माणसाची दखल घ्यायला महाराष्ट्राला उशीर झाला का? आज महाराष्ट्र भूषण इतक्या उशिरा जाहीर झालाय, भारताचे सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला नाही, मला नाही वाटत असं म्हणता येईल, कारण काय आम्ही नॉर्थमध्ये असल्यामुळे नाहीतरी आम्ही कट ऑफ होतो आपल्या इथे महाराष्ट्रापासून. एवढंच की मागच्या म्हणजे आता स्टॅच्यू ऑफ युनिटी बनल्यानंतर आता समुद्रामध्ये जो मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा होणार आहे, त्याच्यामध्ये आंबेडकर साहेबांचा पुतळा जे आपण करतो 350 फुटाचा, किंवा आता शिवाजी महाराजांचा पुतळा आपण करतोय सिंधुदुर्गला, आणि पुण्याला आपण एक 100 फुटाचा संभाजी महाराजांचा पुतळा करतोय. मला असं वाटतं की हे सगळे पुतळे झाल्यानंतर आता लोकांना जेव्हा कळलं, आता त्यांनी दिला, एका कलाकाराला काय आपलं ॲप्रिशिएट कोणी करतं तर आनंद होतो, आणि आज जे आपले कामं होतात ते बघून जर सरकारने केलं तर खूप चांगलं आहे. आम्हाला नाही वाटत की असं उशीर झाला किंवा काय. एक कलाकाराला कधीही आपण जर ॲप्रिशिएट केलं त्याला नेहमी आनंदच होतो. आपण धुळे जिल्ह्यातून गोंदूर या तहसीलमधून आलेल्या खेड्या गावातून, छोट्या गावातून, एक तर या दिल्लीत आल्यानंतर रामसुतार सरांचं जे काम वाढत गेलं त्याबद्दल थोडं काही सांगता येईल का आम्हाला, कशाबद्दल? जरूर. जेव्हा दिल्लीत आले ते DAVP असं एक डिपार्टमेंट होतं ज्यात आर्टचं थोडं काम होतं, ॲज अ मॉडेलर म्हणून जॉईन केलं होतं. तेव्हा ते 1959मध्ये इथे आले होते. त्याच्यानंतर 1 वर्ष तिकडे काम करून त्याच्यानंतर त्यांनी फ्रीलान्स काम सुरू केलं, आणि दिल्लीमध्ये 2 पुतळे केले. नंतर मग चंबल डॅमवर त्यांनी एक 45 फीटचा स्टॅच्यू बनवला देवीचा, आणि 2 मुलं असं करता करता त्यांचं म्हणजे सुरुवात झाली दिल्लीमध्ये. मग गोविंद पंतांचा पहिला पुतळा झाला, रफी अहमद किदवाईचा झाला, असं करता करता हळूहळू पार्लिमेंटमध्ये 16 पुतळे आहेत. महात्मा गांधी, हां 16 पुतळे, ज्या महात्मा गांधींचा खूप विख्यात म्हणजे आमचा जो वडिलांनी केलेला पुतळा बसलेला तो पार्लिमेंटमध्ये लागला. तेव्हापासून मग आणखीन इतर शहरांमध्ये पण लागले. आजपर्यंत 450 शहरांमध्ये ऑल ओव्हर वर्ल्ड गांधींचे पुतळे वडिलांच्याच हातचे लागलेले आहेत, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये, सिटीजमध्ये. आणि शिवाय आपल्या इंडियामध्ये आता खूप प्रत्येक प्रांतामध्ये पुतळे आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटी झाल्यानंतर
आणखीन लोकांना कळून आलं की रामसुतार कोण आहे आणि किती भव्य काम करतात. आणि त्याच्यानंतर बरेचसे आता पुतळे झालेले आहेत. तर असंच काम सुरू आहे आमचं आणि त्याच्यामुळे सरकारने दखल घेऊन जे केलं आम्हाला आनंद आहे त्याच्याबद्दल. सर, तुम्ही त्यांचे चिरंजीव आहात. वडिलांना इतर पुरस्कार मिळतात, मात्र जेव्हा मायेने आईने आपल्या डोक्यावर हात फिरवते त्याचा आनंद वेगळाच असतो. महाराष्ट्राने पुरस्कार दिलाय, वडिलांच्या या कौतुकास्पद तुमचं स्वतःचं वैयक्तिक काय आहे? नाही, मला खूप आनंद आहे. आणि मी नेहमी बघतो बऱ्याचशा प्रोग्राममध्ये आम्ही भेटतो. फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना, पवार साहेबांना आम्ही भेटतो आणि त्यांना खूप रिस्पेक्ट आहे. आणि ते मागच्या 3-4 वर्षापासून आमची भेट होते. तर त्यांना मला असं वाटतं त्याच्यामुळे वाटलं की म्हणजे आपले महाराष्ट्राचे रामसुतार आहेत तर त्यांनाही आपण काही देऊ. आणि आज खूप मोठा पुरस्कार त्यांनी जाहीर केला. आणि म्हणजे पूर्वी लता मंगेशकरजी किंवा सचिन तेंडुलकर असे मोठे मोठे लोकांना त्यांनी दिलं आहे. आणि त्याच श्रेणीमध्ये आज वडिलांचं पण नाव त्यांनी घेतलं. आम्हाला खूप आनंद आहे. सर, एक प्रश्न असा आहे की सरांच्या शिल्पकलेचं वैशिष्ट्य असं आहे की जिवंतपणा दिसतो निर्जीव दगडांमध्ये सुद्धा. तर याचा जो अभ्यास आहे आणि ही जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया तुम्हाला कशी वाटते आणि तुम्ही केलेल्या कामांमधलं तुम्हाला आवडलेलं सर्वाधिक शिल्प कोणतं आहे? हे कसं म्हणजे वडील जे स्कूल ऑफ आर्टमध्ये होते 5 वर्षाचे प्रोग्राम होते. पण लहानपणापासून 1947 पासून ते मूर्ती कला करतात आहे. सगळ्यात पहिला त्यांनी पुतळा बनवला एक बॉडी बिल्डरचा 1947 मध्ये जेव्हा 9वीत होते. आणि 1948 मध्ये गांधींचा पुतळा केला जेव्हा 10वी कक्षामध्ये होते. आणि तेव्हापासून त्यांना म्हणजे स्कल्पचरची जाणीव होती आणि कसं चांगलं करावं हे माहिती होतं. तर जेव्हा जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि जेव्हा तिथले टीचर लोकांनी जेव्हा बघितलं की रामसुतार हा स्टुडंट जो आहे याला अगोदरपासूनच त्याला कलाबद्दल माहिती आहे, साचे कसे घ्यायचे ते माहिती आहे, त्याचं ओरिजिनल कसं कॉन्क्रीटमध्ये का ते माहिती आहे. हे सगळं जेव्हा त्यांना कळलं फर्स्ट इयरमध्ये एंट्रन्स घेतल्यानंतर ते म्हणाले की तुम्हाला फर्स्ट इयर करण्याची गरजच नाही आहे आणि डायरेक्टली सेकंड इयरमध्ये बसवलं. तर त्यांच्यामध्ये ते गुण सुरुवातीपासून असल्यामुळे लहानपणापासून ड्रॉइंग करणं, स्कल्पचर्स करणं असे बरेचसे वस्तू पहिल्यापासून माहिती असल्यामुळे त्यांना डायरेक्टली सेकंड इयरमध्ये घेऊन. आणि वडील तिथले गोल्ड मेडलिस्ट आहे जे मधून. तर एक स्टडी असतो, एक अनाटॉमी स्टडी असतो, कॅरेक्टर कसं आणायचं, कुठल्या मटेरियलमध्ये काय करायचं आहे ते त्यांना माहिती असल्यामुळे. आणि हुबहू कसं म्हणजे खूप पेशन्स लागतो आणि त्याच्यामुळे त्यांचं स्कल्पचर जे असते बोलतात का काय असं म्हणजे लोकांना भास होतो त्याचा. म्हणजे ते इतकं प्रॉपरली त्याला कॅरेक्टर आणतात. राजाचं कॅरेक्टर तर राजासारखं दाखवतात. महात्मा गांधी याचं शांत स्वभाव असल्यामुळे शांत कसं चेहरा, कसे मसल असतात ते स्टडी करून सगळे केले. आतापर्यंत जेवढे पुतळे केले त्याच हिशोबाने केले गेले आणि लोकांनी ते खूप ॲप्रिशिएट केले. आणि म्हणून आजपर्यंत एलोरा केव्जमध्ये 4 इयर्स 4 वर्ष एलोरा केव्जमध्ये पण होते. तिथे तुटके फुटके जे पुतळे होते ते सगळे रिपेअर केले. 4 वर्ष तिथे होते तेव्हा. सगळ्या वेगवेगळ्या झाकी ज्या तुमच्या आता स्टुडिओमध्ये दिसतात त्याच्यातला एक फोटो म्हणजे बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांचा आहे. हा पण काय नेमकं एक इव्हेंट होतं. प्रतिभा पाटील पण दुसऱ्या महाराष्ट्राच्या लेडी आहेत आणि राष्ट्रपती होते तेही दिसत आहेत. तर जेव्हा प्रतिभाताई पाटील जेव्हा प्रेसिडेंट होते त्यावेळेस ओबामा जे आले होते इकडे तेव्हा गव्हर्नमेंटने विचार केला की रामसुतारांनी बनवलेला जो गांधींचा पुतळा आहे बसलेला त्याची प्रतिकृती आपण त्यांना द्यावी. तर त्या दृष्टीने आम्हाला गव्हर्नमेंटने रिक्वेस्ट केली होती. मग तो आम्ही पुतळा दिला. त्यांनी तो बराक ओबामांना प्रेझेंट केला होता त्यावेळेस. आपण मगाशी सांगताना म्हणाले की महाराष्ट्रात आपले अनेक सध्या पुतळ्यांची निर्मिती सुरू आहे. एक ज्या पद्धतीनं कोकणातल्या एका पुतळ्याची खूप चर्चा होती, त्या पुतळ्याची सध्याची काय स्थिती आहे आणि कशा पद्धतीने तो पुतळा शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो केव्हापर्यंत पूर्ण होणे शक्य आहे? आम्ही ते सुरू केलेलं आहे. आमचं म्हणजे ॲग्रीमेंट झालं होतं, ऑक्टोबरमध्ये झालं होतं. पण ते तेव्हा निवडणूक होते त्याच्यामुळे आम्हाला ती साईटवर तितक्या लवकर आम्हाला ताबा नव्हता दिला म्हणजे काम सुरू करण्यासाठी. तो आम्हाला जानेवारीमध्ये मिळाला आणि आम्ही पुतळा सुरू केलेला आहे. ब्रॉन्झचं पण कंप्लीट झालं आहे आमचा. आता त्याचं वेल्डिंगवर सुरू आहे आणि साईटवर 10 फुटापर्यंतचा पुतळा ऑलरेडी वेल्ड केले गेला आहे. वरचे 30 फुटापर्यंत आणखीन पुतळ्याचे पार्ट्स इकडे पोचलेले आहेत. बरेचसे अडचणी येतात माळवणमध्ये कारण काय तिथे छोटी जागा असल्यामुळे काही वस्तू न मिळणं, मुंबईहून आणणं, मग कोल्हापूरहून आणणं, ट्रकवाले पण कोल्हापूरहून येणं, असे बरेचसे काही अडचणी होत्या म्हणून थोडासा उशीर झाला. आमचं टार्गेट आहे म्हणजे 15 एप्रिलपर्यंत करण्यासाठी आणि रात्रंदिवस आमचं काम सुरू आहे.
समजा काही थोडंसं उशीर लागला काही काम आहे तर एक आठवडा आणखी लागेल, पण आमचं पूर्ण हे आहे की म्हणजे पुढच्या महिन्यात कंप्लीट होऊन जाईल. सर, तुम्ही देखील या क्षेत्रामध्ये काम करतात, तुम्ही कसं शिक्षण पूर्ण केलं, तुम्ही परदेशात जाऊन आलात, तर कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीने प्रेरणा घेतलेली आहे, तुमच्याही कलेबद्दल थोडंसं सांगा. मी लहानपणापासून वडिलांबरोबर राहिल्यामुळे मला प्रत्येक वेळ कुठलीही मूर्ती करताना मला त्यांना बघण्याचं म्हणजे टाईम मिळाला. आणि शाळेत असताना मी खूप पेंटिंग्स वगैरे करायचो, मूर्त्या पण बनवायचो माझ्या परीने त्या लहान मुलांसारखं. नंतर मग जेव्हा माझं स्कूलिंग संपलं तेव्हा वडील म्हणाले की आता तू आर्किटेक्चर कर. म्हटलं नाही, मला आर्ट्स कॉलेजमध्ये जायचं आहे. तर ते काय म्हणाले की मग तुला ऑलरेडी आर्ट येतं, तू मूर्ती बनवतो स्वतः आणि तुला आर्किटेक्चरचं नॉलेज मिळालं की तुला दोन वेगळे वेगळे प्रोफेशन एकत्र करून मोठे कामं करता येतील. तर मी त्यांच्या सजेशनच्या हिशोबाने मी आर्किटेक्चर केलं. त्याच्यात पण मी फर्स्ट होतो 5 वर्षामध्ये. आणि मग मी आर्किटेक्चर केलं. इथे 5 वर्षाचा कोर्स असतो, त्याच्यामध्ये फर्स्ट राहिलो. त्याच्यानंतर मी अमेरिकेला राहिलो, 12 वर्ष होतं. तिने मास्टर्स केलं, स्वतःचा बिझनेस पण केला ॲज अन आर्किटेक्ट, पेंटिंग पण केले, स्कल्पचर्स पण केले तिकडे ॲज अ साईड बिझनेस. आणि पण 94मध्ये वडिलांनी सांगितलं, मी वडिलांना विचारलं की चला तुम्ही अमेरिकेला या, आपण इथे सेटल होऊया, कारण चांगली जागा आहे. तर वडील म्हणाले की नाही, माझं जे महत्त्व जे कामं माझे होतात ते किंवा होतील ते इंडियातच होतील, मी अमेरिकेमध्ये काही करू नाही शकणार, कारण मी तिथे नवीन असणार आहे. आणि इथे मी म्हणजे इतके लोक जे तारीफ करतात माझ्या कामाची, तर मी इथेच राहिलेलं बरं, तुम्हाला राहायचं तर राहा. मला सांगितलं, मी एकटाच मुलगा असल्यामुळे, भाऊ बहीण नसल्यामुळे, तर मी विचार केला की आपण परत आईवडिलांकडेच जायला पाहिजे, कारण एकटे कोण बघणार नंतर. तर आम्ही ते सोडून, अमेरिका सोडून आम्ही परत आलो 94मध्ये. आणि तेव्हापासून मग वडिलांबरोबरच काम सुरू केलं. आता वडिलांना एक सपोर्ट मिळाला माझा की आता कॉईनचे 2 पैलू असतात. कॉईनचे जसे आम्ही 2 पैलू आहोत, आर्किटेक्चर आर्ट 2 पैलू आहे. असं करून आम्ही दोघं काम करतो आणि एकमेकांना खूप समजून घेतो. आमचे विचार सारखे असतात आणि आम्ही खूप प्रयत्न करून चांगले कामं कसे करावेत दोघं मिळून आम्ही तसं करतो. आणि एकमेकांचा साथ असल्यामुळे आर्टमध्ये त्यांच्याकडून मला सपोर्ट मिळतो, इंजिनिअरिंग आर्किटेक्चरमध्ये माझा सपोर्ट मिळतो आणि मी स्वतःही क्ले वर्क करतो. त्याच्यामुळे कसं आहे की आता त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. 94पासून आत्तापर्यंत त्यांच्यावर काम करता आता मी पण काम करायला लागलो मागच्या 15 वर्षापासून. तर मी पण आता स्कल्पचर आणि आर्किटेक्चर आणि सगळं आम्ही एकत्र काम करतो. सर, अलीकडच्या पिढीमध्ये वडिलांचं आणि मुलाचं जमत नाही, दोघांनाही एकत्र काम करताना तुमच्याकडनं महाराष्ट्राने खूप मोठा आदर्श केला पाहिजे, याबद्दल काय सांगा? मला असं वाटतं की हे प्रत्येकाचं नेचरवर डिपेंड करतं आहे. प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे देवानी. आता काही लोकांचं जरूर जुळतं, काही लोकांचं नाही जुळत, त्याला आपण काही जास्त म्हणू नाही शकत. आम्ही फॉर्च्युनेट आहे की आम्ही दोघं मित्रासारखे असतो आणि आम्ही एकत्र काम करतो. आणि सर, एक प्रश्न राम सरांसाठी आहे की सर, तुम्ही केलेल्या कामांपैकी सर्वाधिक आवडलेलं काम कोणतं आहे? तुम्हाला आतापर्यंत जे तुम्ही काम केलेलं आहे सगळ्यात चांगलं काम कुठलं आवडतं तुम्हाला? सगळ्यात माझं आवडतं पहिलं काम लहानपणापासून महात्मा गांधी होते. त्यांचं एक्सप्रेशन, मेडिटेशन पोज वगैरे त्याच्याबद्दल विशेषता आहे. आणि सगळ्यांना आवडलं पण, त्या दृष्टीने माझ्या हातून कामं झाली संबंधित जगामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.